नगर शहरात राजकीय दबावातून महापालिकेमार्फत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे। या अतिक्रमण हटवण्याच्या निर्णयाचं नगरकर स्वागत करीत आहे। मात्र महापालिकेने शहरातील श्रीमंतांच्या पक्क्या अतिक्रमणापासून कारवाई करण्यास सुरुवात करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदनातून केली आहे। नगर शहरात सध्या महापालिकेमार्फत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे। शहरातील रस्ते मोकळे असावे, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये याकरिता सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचं नगरकर स्वागतच करतात। मात्र ही कारवाई निष्पक्षपातीपणे हवी, कोणत्याही राजकीय दबावातून अथवा हस्तक्षेपातून ही कारवाई होता कामा नये अशी सर्वसामान्यांची भावना आहे। मनपाचे पथक गोरगरीब, फेरीवाले, हातगाडी यांना लक्ष्य करून त्यांचा रोजगार हिरावून घेत आहे। या कारवाईमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे। अनेकांनी कर्ज काढून रस्त्याच्या कडेला हातगाड्या लावून व्यवसाय टाकले। वर्षानुवर्ष त्यांच्या कुटुंबियांची उपजीविका यावर भागते। मात्र महापालिकेनं अचानक कारवाई सुरू केल्यानं त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झालाय। मनपाकडून दररोज फेरीवाले, भाजी विक्रेते, हातगाडीवाल्यांकडून प्रत्येकी 10 रुपये शुल्क पावती देऊन घेतले जाते। हे शुल्क नेमके कशासाठी असते याचा खुलासा होणं आवश्यक आहे। अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करताना नेहमीच गोरगरीब हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांपासून सुरू होते। ही मोहीम कोणाच्या तरी इशाऱ्यावर चालते का असाही संशय निर्माण होतोय। मनपाने पथारीवाल्यांचे बायोमेट्रिक पूर्ण केले, आता त्यांनाच अतिक्रमण धारक समजून कारवाई केली जाते। या पथारीवाल्यांना जागा निश्चित का करण्यात आली नाही याचं उत्तर प्रशासनानं द्यावं। अनेक प्रश्नांची सोडवणूक न करता केवळ प्रसिद्धीसाठी अतिक्रमण हटाव मोहिमेची घोषणा करून गोरगरिबांना त्रास दिला जातोय, हे चुकीचं ठरणार आहे। कारवाई करताना आधी फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी विचार विनिमय करून पर्यायी व्यवस्था करणं आवश्यक आहे। दुर्दैवानं महापालिका प्रशासनाला फेरीवाले धोरणाचा पूर्ण विसर पडलाय। शहरातील काही हॉस्पिटलने पार्किंग जागेत मेडिकल दुकान अतिरिक्त बांधकाम केले। मनपाच्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली होती। अशा हॉस्पिटलवर अद्यापही कारवाई झाली नाहीये, त्यामुळे निर्माण होणारा पार्किंगचा वाहतूक कोंडीची समस्या प्रशासनाला दिसत नाही। मनपाचा नगर रचना आणि अतिक्रमण विरोधी विभाग भ्रष्टाचारानं पोखरलाय। मोठमोठ्या पक्क्या अतिक्रमणाचा कितीतरी तक्रारी या विभागात पडू नये त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होतंय। अतिक्रमणावर कारवाई करताना अनेक ठिकाणी पक्षपातीपणा होत असल्याचं निदर्शनास येते। प्रशासनानं नगर शहर अतिक्रमण मुक्त करताना कोणाचाही रोजगार हिरावला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि शहरातील अतिक्रमणाची सुरुवात पक्क्या अतिक्रमणापासून करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन दिलंय। तसेच आयुक्त साहेब, तुमच्या प्रशासनानं लोकप्रतिनिधींची भावली बनून अतिक्रमणाची कारवाई करू नये असंही अभिषेक कळमकर यांनी म्हटलंय। तर हे निवेदन देतेवेळी अभिषेक कळमकर यांच्या समवेत संजय झिंजे, निलेश मालपाणी, महिला राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष नलिनी गायकवाड, माजी नगरसेवक आसाराम कावरे, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष अंबादास बाबर, रजनी ताठे, रोहन शेलार, श्रावण काळे, भीमराज कराळे, अभिषेक जगताप, राहुल घोरपडे, चैतन्य ससे, अवी ठोंबरे, प्रशांत दरेकर आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।